नमस्कार मंडळी, ट्रॅव्हल विथ अक्षयमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे 25 जून आणि आज मी निघालो आहे ड्युटीवरती. तर मला पहिली बुकिंग भेटलेली आहे. गेलो मी पिकअप लोकेशनवर, घेतला OTP आणि केला पिकअप आणि आता मी जात आहे विक्रोळीला. तर नेहमीप्रमाणे वाशीच्या ब्रिजपासूनच ट्रॅफिक सुरू झाली होती. जवळपास 15 ते 20 मिनटं मला ट्रॅफिकमध्ये अडकावं लागलं होतं. पॅसेंजर पण बोलले, हे भगवान, हे दर्द काहे खतम नाही होता. 1.5 तासानंतर मी पोचलो विक्रोळीला. ट्रिप केली एंड आणि कॅश कलेक्ट केली ₹490. तर मला तिथूनच रिझर्वेशनची बुकिंग लागली होती ट्रिप संपायच्या आधीच, पण काही कारणामुळे ती ट्रिप मला कॅन्सल करावी लागली. मग नंतर खूप वेळ मी वाट बघितली, पण मला काही बुकिंग भेटत नव्हती. तर जवळपास अर्धा पाऊण तास झाला, मनासारखी बुकिंग भेटली नव्हती. शेवटी रॅपिडो मी चालू केला आणि रॅपिडोवर मला प्रभादेवीची बुकिंग भेटली. घेतला OTP, केला पिकअप आणि निघालो मी आता प्रभादेवीकडे जाण्यासाठी. तर चेंबूरमध्ये खूप ट्रॅफिक भेटलं. जवळपास अर्धा तास मला तिथे लागला. तर नंतर मी पोचलो आहे प्रभादेवीला. ₹488 कॅश कलेक्ट केली. मग मी आलो सिद्धिविनायक मंदिराच्या इथे. थोडा वेळ तिथे थांबून मग मी कीर्ती कॉलेजच्या इथे थांबलो. खूप वेळ बुकिंग भेटली नाही. शेवटी वैतागून मी माहीम साईडला जाण्याचा निर्णय घेतला. माहीमच्या इथे होतो तर मला बँड्रावरून बुकिंग लागली. मग मी गेलो बँड्रा वेस्टला, केला पिकअप, घेतला OTP आणि आता मी चाललो आहे नवी मुंबई तुर्भेला. 1 तास 15 मिनिटांनी मी पोचलो तुर्भेला. ट्रिप केली एंड कॅश कलेक्ट केली ₹430 आणि तुर्भ्यामध्ये MIDCमध्ये आलो होतो. खूप खराब रस्ता होता इकडे. एकदम डोंगरामध्ये मी गाडी घेऊन गेलो होतो आणि इथे रस्ताही चांगला नव्हता. त्याच्यानंतर मग मी सानपाड्याला जाण्याचा निर्णय घेतला. मी सानपाड्याला गेलो. तिथे CNG पण भरायचा होता. ही खूप मोठी CNGची लाईन होती. 15 मिनिटानंतर मी CNG भरला आणि मला तिथून बुकिंग लागली मुलुंडची. मग मी गेलो कस्टमरच्या लोकेशनवर, टाकला OTP, केला पिकअप आणि मी निघालो मुलुंडकडे जाण्यासाठी. तर मी आता पोचलेलो आहे घनसोलीच्या ब्रिजवरती. मस्त वाटत होतं आकाशाकडे बघून. निळा निळा आकाश आणि पांढरे पांढरे ढग होते. थोड्या वेळाने पोचलो मुलुंडला. ट्रिप केली एंड कॅश कलेक्ट केली ₹345. मग पॅसेंजरची सोसायटी खूप डेंजर होती. मला बाहेर जायचा रस्ताच भेटत नव्हता. नुसता गोल गोल फिरत होतो. शेवटी मला बाहेर जायचा रस्ता भेटला आणि मी बाहेर आलो. मग मला भेटली ऐरोलीची ट्रिप. मग मी गेलो कस्टमरच्या लोकेशनवर, टाकला OTP आणि निघालो ऐरोलीला. 30 मिनिटामध्ये मी ऐरोलीला पोचलो. ट्रिप केली एंड कॅश कलेक्ट केली ₹205. ऐरोलीला ड्रॉप केल्यानंतर मला घनसोलीवरून बुकिंग लागते कामोठ्याची. मग मी जातो घनसोलीला पिकअप करण्यासाठी. 10 मिनिटानंतर मी पिकअप लोकेशनवर पोचतो, करतो पिकअप, टाकतो OTP आणि निघतो मी आता कामोठ्याला जाण्यासाठी. कोपरखैरणे क्रॉस केल्याच्या नंतर खूप ट्रॅफिक भेटतं. जवळपास 10 ते 15 मिनटाचं ट्रॅफिक भेटतं आणि मग मी जातो थोडंसं पुढे. मग मी पोचतो कामोठ्याला. ट्रिप एंड करतो. पॅसेंजरचं बिल झालेलं असतं ₹516, पण ते माझ्यासोबत भांडतात. बोलतात ₹410ला गाडी बुक केली होती. मग त्यांना बोललो तुम्ही रूट चेंज केला होता आणि त्यामुळे किलोमीटरसुद्धा वाढले होते. मग मी ट्रिप एंड केल्याच्या नंतर त्यांना रेटिंग चांगली देत नाही. त्यांचं बोलणं पण चांगलं नव्हतं. मग मी जातो कामोठ्याच्या CNG पंपवरती. CNG भरतो आणि मी निघतो आता माझ्या घराकडे जाण्यासाठी. तर मंडळी, आजचा दिवस माझा संपलेला आहे. खूप खराब दिवस गेला. काहीच अर्निंगसुद्धा झाली नव्हती. तर माझी आजची पहिली ट्रिप होती कामोठेवरून विक्रोळी. त्याचे भेटले मला ₹442. मग रॅपिडोने गेलो मी प्रभादेवीला. घेतले ₹488. त्याच्यानंतर मला भेटले बँड्रावरून तुर्भ्याचे भेटले ₹373. मग सानपाड्यावरून मुलुंडचे भेटले ₹338 आणि मुलुंडवरून ऐरोलीचे भेटले ₹241 आणि घनसोलीवरून कामोठ्याचे भेटले ₹510. शेवटची ट्रिप खूप किरकिरी होती. खूप वैताग आला मला आणि मी 2 वेळा CNG भरला. सानपाड्यामध्ये भरला ₹440 आणि कामोठ्यामध्ये भरला ₹360. तर मंडळी, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल माझं सबस्क्राईब करा. कमेंट करून मला तुमच्या प्रतिक्रिया द्या. काही चुकत असेल तर मी नक्की सुधार करेल. तर आता मी पोचलेलो आहे माझ्या घरी. चला भेटूया उद्या. शुभरात्री.